आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। बीएमसीमध्ये महायुतीची सत्ता आल्यावर जेनझी इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करणार। महापालिका व्यवस्थेचं निरीक्षण करण्यासाठी 50 इंटर्न निवडणार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची तरुणांशी संवाद साधताना माहिती। मुंबईत ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा निर्णय। 10 वर्षांनंतरही दक्षिण मुंबईतील हँकॉक पुलाचं काम अर्धवट। नियोजनाअभावी फसलेला प्रकल्प अशी चर्चा 10 वर्ष होत आली, मात्र पुलाची एकच बाजू सुरू। मुंबईतील वाढत्या ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच सायन फ्लायओव्हरचा विस्तार केला जाणार। वाहतूक पोलीस विभागाकडून प्रकल्पाला सैद्धांतिक मंजुरी। पुलावर आणखी 2 समांतर लेन तयार करण्याचं काम हाती। मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यात 10% कपात। ठाणे शहरातील काही भागात 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या काळात पाणी पुरवठ्यात 10% कपात। डोंबिवली मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारांवरून गायब। कोट्यवधींच्या नूतनीकरणात डोंबिवली स्थानकाचं मूळ नावच गायब। ठाकरेंच्या सेना पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन। डोंबिवली नाव त्वरित लावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा। यूपीएससीच्या नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका अर्थात आन्सर कीज आता परीक्षेनंतर तात्काळ जाहीर केल्या जाणार। लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ताम्हिणी घाट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसह अर्धवट कामांची पाहणी। रस्त्याची डागडुजी करून दिवाळीनंतर दर्जेदार संपूर्ण रस्ता दुरुस्त करून देऊ अधिकाऱ्यांचं आश्वासन। पुण्यात पोलिसावर कोयत्यानं वार। बाईकवरून जाणाऱ्या दोघांकडून कोयत्यानं वार, बाईकला कट मारल्याच्या वादात प्रकार घडल्याची माहिती।